3 वर्षांपूर्वी भारतानं इंधनाच्या बाबतीतलं E20 धोरण जाहीर केलं होतं. तेव्हाच त्यातील अनेक त्रुटी आणि अनेक समस्या समोर आल्या होत्या. आता सरकारने या धोरणाचा पुढचा टप्पा म्हणून E30 इंधनाला मंजुरी दिली आहे. या नव्या निर्णयामुळे भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रापुढे नवं आव्हान उभं राहिलंय. ते आव्हान नेमकं काय आहे आणि त्या आव्हानाला तोंड द्यायला आपण किती सज्ज आहोत हे समजून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. भारतात आज घडीला 24 कोटींहून जास्त दुचाकी आणि सुमारे 4 कोटी चारचाकी रस्त्यांवर चालतात. भारताची दैनंदिन इंधनाची गरज आहे 3000 ते 4000 लाख लिटर इतकी. सध्या सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे भारतात कच्च्या तेलाचा तुटवडा आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये गेल्या 10 दिवसात जवळपास 7.5 रुपयांची इंधनवाढ करण्यात आली. या गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रण धोरण लागू करण्याचं ठरवलंय. सरकारने 15 मे 2026ला या धोरणाचा पुढचा टप्पा म्हणून E30 इंधनाला मंजुरी दिलेली आहे. सध्या तरी हे E30 इंधन पेट्रोल पंपावर उपलब्ध करून देण्यात आलेलं नाहीये, पण देशातील इंधनाचा तुटवडा पाहता हे नवं धोरण लवकरच लागू केलं जाण्याची शक्यता आहे. या धोरणाचे काय परिणाम होतील हे समजून घेण्याआधी आपण E20 धोरण नक्की काय आहे हे समजून घेऊ. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा 80% शुद्ध पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळलं जातं तेव्हा त्याला E20 इंधन म्हणतात. इंधनाच्या किमती कमी करण्यासाठी, देशाचा वाढता तेल आयातीचा खर्च कमी करण्यासाठी आणि वाढतं प्रदूषण लक्षात घेऊन भारताने 2023 मध्येच E20 धोरणाचा स्वीकार केला. 1 एप्रिल 2026 रोजी पूर्ण भारतभर E20 धोरण लागू करण्यात आलं. सध्या भारतात या धोरणानुसार पेट्रोल किंवा डिझेलमध्ये 27% इथेनॉल मिसळण्याची परवानगी आहे. भारताने 20% इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य 2025 मध्येच पूर्ण केलंय. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या कडक नियमांनुसार ऑइल मार्केटिंग कंपन्या आता केवळ E20 प्रमाणित इंधनाचाच पुरवठा करतायत. आज देशातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 हेच मुख्य इंधन म्हणून उपलब्ध आहे. 2023 नंतर बाजारात आलेल्या बहुतांश नवीन गाड्या या E0 ते E20 इंधनावर चालू शकतील अशा क्षमतेच्या आहेत. पण कोट्यवधी जुन्या गाड्या आणि दुचाकींनाही सध्या याच इंधनावर चालवलं जातंय. हे इंधन जुन्या वाहनांसाठी सुरक्षित आहे असं सरकार सांगत आलंय. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने 15 मे 2026ला E20 धोरणातील नवीन मानकं जाहीर केली, ज्यामध्ये पेट्रोलमध्ये 22% ते 30% म्हणजेच E22, E25, E27 आणि E30 पर्यंत इथेनॉल मिश्रणाला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने याच्या अंमलबजावणीसाठी अजून कोणतीही तारीख निश्चित केलेली नाहीये. भारत आपल्या एकूण गरजेच्या जवळपास 80 ते 85% कच्चं तेल परदेशातून आयात करतो. त्यासाठी दरवर्षी 15 ते 17 लाख कोटी रुपये मोजावे लागतात. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यामुळे तेवढ्या प्रमाणावर खनिज तेलाची आयात कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे इथेनॉल हे जैविक इंधन आहे. शुद्ध पेट्रोलच्या तुलनेत त्याचं ज्वलन अधिक स्वच्छ होतं. इथेनॉलच्या ज्वलनातून घातक कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बनचं कमी उत्सर्जन होतं. इथेनॉलची निर्मिती प्रामुख्याने ऊसाची मळी, खराब झालेलं अन्नधान्य आणि शेतातील कचऱ्यापासून केली जाते. साखर कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना त्यातून एक नवा शाश्वत उत्पन्नाचा स्रोत मिळतो. भारतात वर्षाला जवळपास 19 ते 21 कोटी लिटर इतकं इथेनॉल उत्पादन होतं. त्यातील 11 ते 12 कोटी लिटर इतकं इथेनॉल सध्याचं E20 धोरण राबवण्यासाठी पुरेसं आहे. त्यामुळे भारतात सध्या इथेनॉलचं अतिरिक्त उत्पादन होताना दिसतंय. या धोरणाच्या अंमलबजावणीवरून वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात. सरकारच्या मते E20 इंधनामुळे नवीन गाड्यांच्या मायलेजमध्ये केवळ 1 ते 2% इतकीच घट होते, तर जुन्या वाहनांमध्ये हा फरक 6% असू शकतो. इंजिनच्या क्षमतेवर याचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही आणि त्यामुळे वाहनांची वॉरंटी देखील रद्द होत नाही असं सरकारचं म्हणणं आहे. दुसरीकडे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया आणि नीती आयोगाच्या संशोधन अहवालानुसार आधुनिक इंजिनं इंधनातील हा बदल पचवायला सक्षम आहेत, पण जुन्या वाहनांबाबतचे तांत्रिक धोके नाकारता येत नाहीत. घनतेचा विचार केला तर इथेनॉल हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा हलकं इंधन आहे. त्याची ज्वलनाची क्षमता देखील पेट्रोल डिझेलपेक्षा कमी आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलमधून जेवढी ऊर्जा तयार होते तेवढीच ऊर्जा तयार करायची असेल तर जास्त इथेनॉल वापरावं लागतं. शिवाय इथेनॉल हवेतील ओलावा किंवा पाणी शोषून घेतं. इथेनॉलमुळे जुन्या वाहनांच्या टाक्यांमध्ये गंज चढू शकतो. त्यातील रबराच्या नळ्या आणि प्लास्टिकचे पार्ट फुगून किंवा कडक होऊन खराब होऊ शकतात. E20 धोरण जाहीर झाल्यानंतर वाहन उत्पादक कंपन्यांनी बदलत्या नियमांनुसार गाड्यांच्या इंजिनमध्ये सुधारणा केली. नवीन वाहनांमध्ये इंजिन ब्लॉक, फ्युएल इंजेक्टर्स, सील आणि वाहनांचा मेंदू समजल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटचं मॅपिंग बदललं गेलंय. त्यानंतरही अनेक दुचाकी आणि जुन्या कार मालकांनी
मायलेज अपेक्षेपेक्षा जास्त घसरल्याची आणि इंजिनच्या देखभालीचा खर्च वाढल्याची तक्रार केली आहे. सध्या रस्त्यांवर धावणाऱ्या बहुतांश गाड्या E20 इंधन पचवू शकतात, पण 30% इथेनॉलचं प्रमाण जुन्या आणि सध्याच्या E20 वाहनांनाही घातक ठरू शकतं. भविष्यात जर E30 इंधन बाजारात आलं तर ऑटोमोबाईल क्षेत्राला गाड्यांचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये नव्याने बदल करावे लागणार आहेत. मारुती सुझुकी, टाटा, ह्युंडाई, टोयोटा या कंपन्यांनी प्रायोगिक मॉडेल्स तयार केलेले आहेत, पण 20% इथेनॉल मिश्रित इंधनावर चालू शकतील अशा पूर्णतः विकसित फ्लेक्स फ्युएल गाड्या सध्या बाजारात उपलब्ध नाहीयेत. इंधन धोरणात बदल झालेला असल्यामुळे आता उत्पादक कंपन्यांना पूर्णपणे फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानावर आधारित गाड्या बनवण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी प्रगत सेन्सर्स, मोठ्या क्षमतेचे फ्युएल पंप आणि गंजरोधक साहित्याचा वापर वाढेल. नवीन तंत्रज्ञान, गाड्यांच्या इंजिनमध्ये लागणारे रबर आणि प्लास्टिकचे भाग तयार करण्यासाठी कंपन्यांना मोठा संशोधन खर्च करावा लागणार आहे. भारतात रबर, प्लास्टिक यांच्यावर आधीच 18% GST आहे. त्यामुळे वाहनांच्या किमती भविष्यात वाढू शकतात. E30 इंधनामुळे जुन्या वाहनांचं नुकसान होऊन वॉरंटीचे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जुन्या गाड्यांसाठी कंपन्यांना ट्युनिंग किंवा रेट्रोफिट किट्स उपलब्ध करून द्यावे लागतील. या किट्सचा आर्थिक भार शेवटी ग्राहकांवरच पडू शकतो. विशेषतः मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील दुचाकी वाहन चालकांसाठी ही खर्चिक बाब असणार आहे. E30 मुळे परकीय चलनाची प्रचंड बचत होईल. पेट्रोल डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवता येतील. पर्यावरणाचा विचार केला तर कार्बन उत्सर्जन कमी होईल. पण या ऊर्जा क्रांतीची किंमत सर्वसामान्य नागरिकाला किंवा एकाच उद्योगाला मोजावी लागू नये याची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे. सध्या देशातील बहुतांश वाहनं आणि ग्राहक अजूनही या प्रगत इंधनासाठी तयार नाहीयेत. ग्राहकांचा E20 बाबतचा अविश्वास दूर करणं हे सध्या सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे देश ऊर्जा संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्णता साध्य करणं यात गैर काहीच नाही, पण ही प्रक्रिया संथ, टप्प्याटप्प्याने आणि विचारपूर्वक केली जायला हवी. ऊर्जा संकट हे आव्हान आहेच, पण त्यासाठी घाईगडबडीत घेतलेले निर्णय वाहन उद्योगाला आणि सर्वसामान्यांच्या खिशाला सोसतील का याचाही सरकारला विचार करावा लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? भारत E30 इंधनासाठी तयार आहे का? E30 धोरणाचा आपल्याला फायदा होईल का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.